पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। पिंपळनेर इथं लग्न सोहळ्यातून एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना समोर आली आहे। नीलकंठ नगर परिसरात गोसावी समाजाच्या लग्न कार्यादरम्यान झालेल्या धारदार शस्त्र हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। मिळालेल्या माहितीनुसार हळदीच्या दिवशी साखरपुड्याच्या तयारी दरम्यान साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच सुरू असलेला वाद उफाळला। व्हॉट्सॲपवर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह संदेशामुळे तणाव वाढला आणि त्यातूनच अचानक हल्ला करण्यात आल्याचं समोर येतंय। या घटनेत देवेंद्र पवार, सुरेश गिर गोसावी आणि साहिल गोसावी यांचा मृत्यू झालाय, तर 4 जणांवर उपचार सुरू असून एका जखमीला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असून काही संशयितांवर गंभीर आरोप नोंदवण्यात आले। या घटनेमुळे पिंपळनेर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। खर्च करून जातो, जिथं गरीबावर अत्याचार झाला तरी मी पिंपळनेरला येताना साक्रीहून पोलीस स्टेशनला गेलो। साहेब जरा कार्यक्रमाला असताना साहेबांना म्हटलं कळून देऊ की यांनी असे चेतावणी करून स्टेटस ठेवले, मीडियावाल्याला हे स्टेटस बघायला पाहिजे, हा जाणे करून आहे ना। पोलीस स्टेशनला गेलो, पण बरोबर होतं। पोलीस स्टेशनला गेलो नेमकं साहेब तुला बनवून गेलो हे स्टेटस त्याच्यानंतर हे तारीख वाईज स्टेटस बघा, हे कालचेच। त्याच्यानंतर हे त्याच दिवसाचं हे लग्नाचे स्टेटस बघा, म्हणजे त्याने हां हे प्लॅन व्हायचं आता आम्हाला माहिती नाही। हे मी नवरदेवला आणि नवरीचा बापाला रात्री 12 वाजता मुंबईहून आलो, ते दाखवलं की बाबा तुझा लग्नात असा विषय आहे, तुझं तिथले नवरदेव सोनगडचाच तुमचा नवरदेव आहे तर त्याला सांगा, त्याला समजवतील, भांडणं तडणं व्हायला नको। तरी मला आहे ना, माझ्या मनात भीती होती का की माझे पोरं आहे, माझे बी 4-5 10 पोरं आहे, म्हटलं भांडणं होतील, काय झालं लग्नवाल्याचे बी नुकसान होईल, पोरांचा बी नुकसान होईल आणि आपल्या इच्छा नाही की कोणाचं इथं वाईट व्हावं। तर मी अजय अण्णाला सोबत घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेलो। साहेब कार्यक्रमाला असताना अण्णा म्हणायला लागले, म्हणे आपण संध्याकाळी निवांतपणे येऊ म्हणे आणि निवांतपणे येऊन म्हणे आपण कार्यक्रम करू, चाल म्हणे आपण नवरदेवचा बापाला भेटून घेऊ म्हणे, साखरपुडा आहे ते भेटून घेऊ। म्हटलं अण्णा तुम्ही भेटून घ्या, आपण सोबतच जाऊ। तिथं भेटायला गेलो, ते आमच्या आधीच ते येऊन बसले होते, तर त्यांचं बोलणं मला बघून वेगळीच पद्धतीने त्यांचं बोलणं चालू होता। मग ते स्टेटसच्या विषय काढला, म्हटले समाजाचं लग्न आहे, जर तुम्ही सोनगडचा नवरदेव आणताय ते स्टेटस असे ठेवू नका, म्हटलं भांडणं होतील, म्हटलं समोरच्याचं नुकसान होईल, जा रे म्हणजे तुला काय करायचं। त्याच्यावरून मग डायरेक्ट सुटले आणि जे मध्ये आलं त्याला चालूच पडून गेलं। मला न्याय पाहिजे, बाकीचं काय नाही, मी डेड बॉडी नाही तर हातात घेणार नाही। आज ज्याने चितवणी दिली आहे दादा हे स्टेटस ठेवून तुम्ही पाहिजे आपल्याला ताई, अक्षरशः मेलो असतो ताई, अक्षरशः मी सुद्धा मेलो असतो, ते कोणालाच बघत नव्हते ताई। त्यांचे किती म्हणजे किती गुंडागिरी, त्यांनी 600 किलोमीटर बी येऊ शकतो असं स्टेटसमध्ये म्हटलंय, तर हे तर 2 मिनिटाचा रस्ता आहे म्हणे। ताई जाऊ द्या, पाहू गेला देवेंद्र पोरगा, देवेंद्र ताई तरुण पोरगा, त्याचे पूर्ण संसार झाला। बाकी बोला का आधी आहे ना, तुमचं नाव सांगा। मी अशोक गिरी, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता, विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली, मुलगी पिंपळनेरची मुलगी
सोनगडला दिलेली आहे. तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे आहे ना राहणीमान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला बी भांडतात. तर त्यांनी स्टेटस टाकला क पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू. तर मी रात्री मुंबईला होतो. मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो. म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जेणेकरून भांडणं होणार नाही. पण तरी माझ्या मनात धाक होता. माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे तुम्ही यात. म्हटलं बघा तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला. जयू अण्णाला साखरीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील. कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या त्या भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले. पण अण्णांनी साहेबांना फोन केला. अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते. तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ. आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात. आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व. जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं. त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही. माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहे त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला. बाई मध्ये बोल नका दाबाला. कानागिरी झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड जतीलाल त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये. काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे. पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो. त्यांच्या काय नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं. पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे. नंतर घ्या बाईट घ्या.